दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। 2.5 वर्षांपूर्वी सिडको परिसरातील ॲडव्होकेट प्रशांत जाधव घरी जात असताना रात्री 11च्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला होता। 2.5 वर्ष हा तपास सुरू होता। मात्र 2.5 वर्षानंतर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नारायण पवार, गुंडाविरोधी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या संयुक्त कारवाईने यामध्ये 5 आरोपी ताब्यात घेण्यात आले। सदर आरोपी आकाश सूर्यतळ, सचिन पगारे, श्रीकांत वाकडे, प्रसाद शिंदे, अंकुश शेवाळे यांना ताब्यात घेण्यात आले। सदर 307-34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। मुख्य आरोपी मयूर बेद फरार आहे। पोलिसांचे अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे। अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे पुढील तपास करीत आहेत। या घटनेबाबत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली। 2 वर्षापूर्वी गुन्हा नोंद झाला होता। सध्या तर आपली 2022 त्याच्यात 307 सेक्शन होतं, जे ठार मारण्याचा प्रयत्न करणे। यामध्ये जवळपास 2-2.5 वर्षानंतर गुंडाविरोधी पथकाचे एक मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला, आकाश सूर्यतळ। त्याच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्या चौकशीमध्ये आम्हाला 2 आरोपींचे नाव निष्पन्न झाले। एक सनी पगारे उर्फ टाक्या आणि एक बारक्या, असे 2 यांचं आम्ही नाव निष्पन्न झाल्यावर नंतर कळले की ते जेलमध्ये बंद आहेत, सेंट्रल जेलमध्ये उपनगरच्या गुन्ह्यामध्ये। जेलमधून त्यांचा ताबा घेतला। त्यांच्याकडनं चौकशी केल्यानंतर याच्यामध्ये मुख्य आरोपी मयूर बेद, राणा फर्नांडिसवाडी याचं मेन सहभाग असल्याची त्यांनी आम्हाला माहिती दिली। आणि त्यानंतर याच्यामध्ये एक जो काही मध्यस्थ असा पोरगा होता प्रसाद म्हणून, त्याला देखील आपण ताब्यात घेतलं, अटक केलं। आणि त्या प्रसादच्या चौकशीमधून आपल्याला मयूर बेद आणि एक अंकुश शेवाळे नाव अशा याच्या दोघांचा यामध्ये संबंध होता असं कळून आलं। आपण या सगळ्यांना अटक केलेले 15 सप्टेंबरची पोलीस कोठडी। तर सध्या आरोपींकडे क्राईम ब्रँच आणि अंबड पोलीस स्टेशन यांच्यातर्फे कसून चौकशी करण्यात येत आहे। याच्यामध्ये काही तांत्रिक पुरावे वगैरे आहेत त्यांची पडताळणी करून आणि आरोपींकडे साक्षांकडे चौकशी करून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।